मला यापेक्षा स्पष्ट बोलताच येत नाही. काय करू विठ्ठल बोलता येत नाही आणि या गादीवर बोलूही नाही. त्यामुळे परमेश्वराने दिलेलं उत्तम जीवन आहे. मने सहित वाचा काया. मन भगवंताच्या चरणावर द्यायचंय. ते मन इतकं नष्टभ्रष्ट आहे, सगळीकडे धावतं, पण इथं येत नाही. कीर्तनाला येता का? नको म्हणले, आज मूडच नाही आमचा. आज काय असतं म्हणले, हात पाय दुखतायत म्हणे, कीर्तनात येऊन काय झोपच लागणार, नको म्हणे कीर्तनात यायला. अनेक कारण आहेत, अनेक तक्रारी आहेत, खूप तक्रार. आमच्या तरुण मंडळींच्या तर प्रचंड तक्रारी असतात जीवनाकडून. ज्याला खूप तक्रारी करायची सवय आहे ना, त्यांनी भगवंतांनी आपल्याला किती दिले याचा जरा हिशोब करावा, मग तक्रारी कमी होतील आपल्या. रोज सकाळी लवकर उठणारी एक पिढी होती पूर्वीच्या काळी. आता असंच म्हणावं लागतंय, कारण आम्ही सगळे निशाचर प्राण्यात मोडतो. कीर्तनकार तर निशाचरच झालाय. आता बघा ना, पहाटे 7ला 8ला पोहोचणार मी उद्या घरी, निशाचरच ना आम्ही. पण सकाळी लवकर उठावं ब्रह्ममुहूर्तावर, 3:30 4चा प्रहर. इथं आहेत ती मंडळी, असतील असं मी समजते उठणारी लवकर. पण आमची तरुण मंडळी सगळी आता सूर्यवंशी आहेत. आम्ही उठतच नाही ना लवकर. मी कधी कधी गमतीने म्हणते, आमचा फोन सकाळी चार्जिंगला लागतो. कळलं त्याला, कळलं. रात्रभर आमची पोरं जागी आहेत. बर असं बोललं तर परत मी म्हटलं ना, राग येतो. ताई म्हणून बोलते, तुमची मोठी बहीण लहान बहीण असं समजा, पण अधिकारवाणीने या गादीवर उभं राहून बोलतेय. नको त्या गोष्टींच्या अट्टाहासापायी हव्यासापायी जीवनाचं नुकसान करून घेण्यापेक्षा मनाच्या ठिकाणी अधिष्ठान, मन असं पक्क असू द्या ना. काय केलं संतांनी? आमच्या मनाची मशागत केली, मेंदू आमचा बळकट केला, आणि मन, मनगट आणि मेंदू या 3 गोष्टी अशा बळकट करून ठेवल्या की समाजामध्ये अधपतित होणारा समाज एका बाजूला आहे आणि आम्ही आमच्या संतांच्या विचारांनी पुढे जाणारी माणसं एका बाजूला आहेत. अशा 2 दरे, 2 भेद आहेत. भगवंतांनी आपल्याला किती दिलंय. मी म्हणत होते, सकाळी लवकर उठावं आणि रस्त्याने चालायला जावं. अनेक माणसं तुम्हाला सकाळी रस्त्याने चालताना दिसतील. त्यातल्या एखाद्या माणसाला विचारायचं, का हो तुम्ही का पळताय? पुढून उत्तर येईल, पोट कमी करायचं म्हणून पळतोय. बरोबर ना? अनेक व्यथा आहेत, कुणाचे काय प्रश्न, कुणाचे काय प्रश्न. प्रत्येक जण विवंचनेत आहे. समोरनं उत्तर येईल, पोट कमी करायचं म्हणून पळतोय. मग विचार करा, या जगातली निम्म्यापेक्षा जास्त मंडळी पोट कमी कसं करायचं या टेन्शन मध्ये, आणि निम्म्यापेक्षा जास्त मंडळी तेच पोट कसं भरायचं या विवंचनेत आहे. फार मोठी दरी आहे समाजात. मग कधीतरी स्वतःकडे पहा की भगवंतांनी मला किती दिलंय. मी किती 4 टाइम 2 टाइम व्यवस्थित सुखाने खातोय पितोय, मजेत आहे ना. इतकं सगळं आयुष्य देऊन सुद्धा सतत आयुष्याविषयीचं रडगाणं आमचं चालू असतं. सतत अजिबात जीवनाकडे सकारात्मकतेने आम्ही पाहायला तयार नाही. मने सहित वाचा काया द्यायचंय भगवंताला. नको त्या गोष्टींच्या आहारी आमची मंडळी जातात ना. गाडीवर रेस करायची फार फॅशन आहे सध्या. गाडी भरपूर पळवतात आमची पोरं. मला माफ करा, तुम्हाला राग येईल, रोहन दादा परत नाही बोलवलं तरी मला चालेल, पण आमचं ठरलेलं असतं, इथं गादीवर उभं राहिल्यानंतर राग येईल असं बोलू नये आणि बोलल्याशिवाय राहू नये. विठाला कारण आम्ही हिंदू धर्माची माणसं आहोत ना. आम्ही हिंदू आहोत याचा गर्व असला पाहिजे आणि त्यानुसार आमचं आचरण असलं पाहिजे. परमेश्वराने दिलेला हा देह, या देहाचं सार्थक कधी होणार आहे? शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर हे धर्माचं साधन आहे, हे आम्हाला कळावं. आमची पोरं गाडींवर किक मारतात, जोरात वाऱ्याच्या वेगावर आरूढ होतात, प्रचंड मोठ्या वेगामध्ये गाड्या चालवतात. मला असं वाटतं, त्या आमच्या भावंडांना असं वाटतं की मी खूप डॅशिंग दिसतो, मी खूप स्मार्ट दिसतो, मी खूप हिरो दिसतो की काय, म्हणून आम्ही वडिलांनी घातलेल्या पेट्रोलवरती अशी गाडी पळवतो. आपल्याला वाटतं आपण खूप हँडसम किंवा डॅशिंग किंवा हिरो दिसतो. मी खरं सांगू, तुम्ही मूर्ख दिसता. तुम्ही स्मार्ट नाही, तुम्ही मूर्ख दिसता. याचं कारण आहे का? 9 महिने 9 दिवस तुमच्या आईने तुम्हाला पोटामध्ये वाढवायचं, प्रचंड प्राणांतिक यातना सहन करून तुम्हाला जन्माला द्यायचं, 25 वर्षापर्यंत हाडाची काळं रक्ताचं पाणी करून तुम्हाला सांभाळायचं, मोठं करायचं, आणि एका सेकंदात होत्याचं नव्हतं होऊन तुम्ही असे प्रेत म्हणून जर घरासमोर येत असाल विनाकारण, तर यापेक्षा दुर्दैव कुठल्या आई वडिलांचं. थोडंसं सावध राहूया. जीवनाच्या या वेगावरती प्रचंड वेगाने आपल्याला पुढे जायचंय. आपल्याला जर सामर्थ्य दाखवायचंच आहे ना आपलं, तर अध्यात्मात दाखवूया, देशसेवेत दाखवूया. कितीतरी जवान आहेत सीमेवर लढतायत, छाताडावर गोळी घेतायत शत्रूची. त्या पद्धतीने काहीतरी शौर्य करूया.